सुखावेगळी माणसं हा फक्त बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट नसून त्यांच्या या कार्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांचे हे कार्य आपल्या हृदयात कायमस्वरूपी साठवून आपणही आपला खारीचा वाटा या कार्यात समर्पित करावा हीच अपेक्षा. जेथ प्रतीती तेथे कर माझे गुळती, तेथे कर माझे गुळती. देविदास आमटे एका धनाढ्य घरात जन्म, व्यवसायानं वकील, सुसंस्कृत आणि कर्तव्यनिष्ठ साधनाताईंशी विवाह, लहानपणापासूनच प्रखर आणि प्रगाढ सामाजिक जाणीव, भूकंप असो वा दुष्काळ धावून मदतीला जाणारा झपाटलेला स्वयंसेवक, रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य, आचार्य विनोबा भाव्यांची प्रेरणा, साने गुरुजींचा प्रखर समाज सुधारणावाद आणि गांधीजींच्या आदर्शानं प्रेरित अखंड सेवाव्रत धारण केलेले तत्वज्ञ तपस्वी आजचे बाबा आमटे. बाबा ट्रेननी वरोडा येथून नागपूरला निघाले होते. ब्रिटिशांच्या फौजांच्या युद्धामुळे देशभर सर्वत्र हलवाहलव चालू होती. बाबांनी पाहिलं तर त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये काही ब्रिटिश सैनिक, ज्यांना टॉमीज असं म्हणतात, एका नवविवाहितेची छेड काढत होते. पण त्यांना विरोध करण्याची तिच्या पतीची काही हिंमत होत नव्हती. इतकंच नव्हे तर तो ट्रेनच्या स्वच्छतागृहात दडी मारून बसला होता. बाबांनी त्या सैनिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यात बाचाबाची सुरू होऊन लवकरच त्याचं शारीरिक झटापटीत रूपांतर झालं. ट्रेन जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तिथे प्लॅटफॉर्मवरच अडवून धरली. त्या सैनिकांचा कमांडिंग ऑफिसर सुद्धा तिथे आला. त्यानं घडलेल्या घटनेची व्यवस्थित चौकशी करण्याचं वचन जमलेल्या लोकांना दिल्यावर मगच बाबा शांत झाले. आपल्या प्रसंगाची वार्ता जेव्हा गांधीजींच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी बाबांचं नामकरण केलं अभय साधक. एक पावसाळी संध्याकाळ, दिवसभराचं काम आटपून बाबा घरी निघाले होते. वाटेत त्यांना अचानक एक लखतर हलताना दिसलं. उत्सुकतेवश ते जवळ गेले. लखतर बाजूला केलं आणि भीतीनं स्तब्ध झाले. एक हळा मांसाचा गोळा, चेहऱ्यावर नाकाच्या जागी केवळ 2 छिद्र, झडलेली बोटं आणि खोटे. तो एक कुष्ठरोगी होता. त्याला बघून बाबा घाबरले, भीतीनं घराकडे पळत सुटले. मात्र अंतर्मनातील विचारांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्या गोळ्याला, तुळशीरामला मदत करायला ते परतले. पावसापासून बचाव करून अन्न दिलं. 3 दिवसांनी तुळशीरामनं समाधानानं प्राण सोडले. स्वतःला निर्भय निडर समजणारे बाबा तुळशीरामचं जिवंत कलेवर पाहून दुर्दम्य भीतीशी परिचित झाले. या अपघातानं त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं. पुढील 6 महिने सतत एक आंतरिक द्वंद्व. शेवटी निष्कर्ष होता, जिथे भीती आहे तिथे प्रीती नाही, जिथे प्रीती नाही तिथे परमेश्वर नाही. गांधीजींनी त्यांना दिलेल्या अभय साधक या उपाधीला तडा जाणं त्यांना मान्य नव्हतं. बाबा म्हणतात, माझ्या व जनतेच्या मनातील महारोगाबद्दलची भीती समूळ नष्ट करण्यासाठी या कार्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं. एक अव्याहत प्रवास सुरू झाला आणि इथंच आनंदवनाचं बी रुजलं. ध्येय निश्चिती झाल्यावर पुढचं पाऊल म्हणजे कुष्ठरोगाबद्दल अफाट वाचन, मनन. बाबांनी कलकत्त्याला जाऊन 6 महिन्यांचं रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण घेतलं आणि सेवा सुरू केली. वरोऱ्याच्या आसपासच्या गावातील कुष्ठरोग्यांना डायमिनो डायफेनिल सल्फोन, थोडक्यात DDS या उत्तम औषधाच्या मदतीनं बरं करण्याचा त्यांनी चंग बांधला. 1949 मध्ये बाबांनी महारोगी सेवा समिती संस्था रजिस्टर केली आणि 11 साप्ताहिक दवाखाने, 4000 रुग्ण या स्वरूपात कार्य सुरू झालं.
1951 मध्ये सरकारकडून लेप्रोसेरियमसाठी 50 एकर पाणथळ दलदलीची जमीन त्यांना मिळाली. आमटे कुटुंबीय 6 कुष्ठरोग्यांच्या चमूसह इथं दाखल झाले. ते खिशात 14 रुपये आणि दुर्दम्य आशावाद घेऊन. निबिड जंगल, विषम हवामान, खडकाळ माळरान यावर 3 वर्षांच्या कठोर श्रमानं आनंदवन फुललं. 1951 मध्ये स्थापित झालेल्या आनंदवन हॉस्पिटलमध्ये ब्लॉक्स, ड्रेसिंग रूम्स, पेशंट वॉर्ड्स, दवाखाने, डायनिंग हॉल्स आहेत. सध्या 650 रुग्ण इथं राहतात. या हॉस्पिटलचे कंपाऊंडर, नर्सेस आणि वॉर्ड बॉयज हा स्टाफ म्हणजे इथलेच बरे झालेले कुष्ठरोगी आहेत. इथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. इथं दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजता होते. ड्रेसिंगची वेळही सकाळी 7च्या आधी, म्हणजे माशा कीटकांचं साम्राज्य सुरू होण्याआधी असते. संपूर्ण आनंदवनाच्या परिसरात इजा पोचवणाऱ्या अणकुचीदार वस्तू आढळत नाहीत. गेल्या 50 वर्षात किमान 60,000 कुष्ठरुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. वैद्यकीय सेवा पुरवल्यानंतर कुष्ठरोग्यांचा दुसरा प्रश्न होता निवारा. या प्रश्नातून कुष्ठरुग्णांच्या निवासी पुनर्वसनासाठी अस्तित्वात आलं सुखसदन. सुखसदन हे पहिलं कम्यून. कम्यून म्हणजे सामूहिक वसाहत. 2 विवाहित जोडपी एका वृद्ध जोडप्याला दत्तक घेतात. घरांची संरचनाही त्याला अनुरूप. आजूबाजूची घरं जोडप्यांची, तर मधलं घर वृद्धांसाठी असतं. पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धत इथं यशस्वीपणे जपली गेलीय. माणूस बोटांशिवाय जगू शकतो, पण स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही. स्वाभिमान जागृत होतो तो श्रम केल्यानं. आनंदवनातील रुग्णांना स्वावलंबनासाठीचं पहिलं धडाडीचं पाऊल म्हणजे कृषी, फळफूल, शेती आणि दुग्धोत्पादन हे प्रकल्प. थोड्याच कालावधीत या जिल्ह्यातील एकंदर उत्पादनाच्या 5 पट एवढं उत्पन्न इथल्या खडकाळ जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुपीक माती पसरवून कसदार बनवून घेतलं. धान्य, फळं, भाज्या इत्यादींच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून नवीन येणाऱ्या कुष्ठरुग्णांच्या गरजा भागवल्या जातात. एकूण जमिनीत वनीकरण, चारा कुरणे, फुलशेती आणि फळबाग असे विभाग करून उत्पन्न घेतलं जातं. फळबागा विशेषत्वानं केळी, पेरू, चिक्कू, संत्र्याच्या बागा आहेत. आनंदवन डेअरी फार्म मध्ये वर्षाला 50,000 लिटर दूध उत्पादन होतं. श्रमावर भक्ती करणाऱ्या आणि श्रमापासून शक्ती मिळवणाऱ्या ह्या हातांना संधी मिळाली संधी निकेतन मध्ये आणि औद्योगिक वसाहतींचा विस्तार झाला. विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन दर्जेदार उत्पादनासाठी सतत कार्यरत असामान्य कामगारांचे हे हात आहेत. संधी निकेतन हे शारीरिक अपंगत्व असणाऱ्यांसाठीच व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणाअंतर्गत होणाऱ्या कामाचा मोबदला दिला जातो. इथल्या महिला कुशल कामगारांप्रमाणेच यार्नवरील सुताचा ताण व्यवस्थित राखत स्वतःच्या संवेदन शून्य बोटांना इजा होऊ न देता हातमागावर सूत कातणं आणि गुंडाळण्याचं काम करतात. हँडलूमवरील आकर्षक रंगसंगतीच्या चादरी, पंचे, पॉवरलूमवर दवाखान्यासाठी लागणारे गॉजेस, बँडेजेस बनवली जातात. उर्वरित कापड विकलं जातं. वेगवेगळ्या आकार आणि मापाच्या आणि सुंदर रंगसंगतीच्या सतरंज्या आणि कार्पेट सुद्धा बनवली जातात. शिवण विभागात संपूर्ण आनंदवनातील लोकांचे कपडे शिवले जातात. प्रकल्पावर लागणाऱ्या 3 चाकी सायकलींची निर्मिती सुद्धा इथंच बऱ्या झालेल्या रुग्णांकडून केली जाते. उत्कृष्ट दर्जा असणाऱ्या या ट्रायसिकल्सना अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. इथल्या कलाकुसरीच्या सुंदर वस्तू बघून आश्चर्यचकित व्हायला होतं. यांचं अंतरंग जाणून बाबांनी यांना हात दिला नसता तर त्यांच्यातील कौशल्य आणि कल्पकतेला जग
त्यांनी आपल्या स्वप्नाचं नाव ठेवलं लोक बिरादरी प्रकल्प. पुढे 1973 साली या प्रकल्पासाठी सरकारने बाबांना जागा दिली आणि धाकट्या मुलांनी प्रकाशनी शब्द दिला, तुम्ही काम सुरू करा, पुढची जबाबदारी माझी. मार्च 1974. MS ची इंटर्नशिप सोडून डॉक्टर प्रकाश आणि शासकीय नोकरी सोडून डॉक्टर मंदा हेमलकसा इथे आले. माझ्या जीवनात जेव्हा विधायक कार्य करण्याचा मी ध्यास घेतला, त्याच्या आधी मी सर्वच जीवन उपभोगलं होतं. घोडे, गाड्या, रेसर कार, अंकतंग. परंतु माझ्या पोटी जन्मलेल्या मुलांनी कधी आयुष्यात लग्न झाल्यानंतर सिनेमा नव्हता बघितला, चहाचा कप नव्हता कधी घेतला. त्यामुळे आम्ही जीवन भोगलं, जीवनाची मस्ती आम्ही उपभोगली होती, ताईने आणि आम्ही दोघांनी. पण यांचं तर लग्न झाल्याबरोबर इथे आलेत. वीज नाही, फोन नाही, जगण्या मरण्याची खबर पोचवायला कसलेही साधन नाही. वाटेतली जंगलं आणि नद्या ओलांडत पायी चालत जावं तेव्हा 2-3 दिवसांनी जगाचा चेहरा दिसणार. असं निर्दय एकटेपण आणि भोवती श्वापदांचा सुळसुळाट. सुरुवातीला काय कठीण म्हणजे आता म्हणजे ज्वालेतच उडी घेण्यासारखं होतं. तिथेच सुद्धा दिसत निदान आम्हाला खाय प्यायला तरी मिळत होतं तिथे. कणिक वगैरे वरोऱ्याला यांना 6-6 महिने 12 वर्ष पोळ्या वगैरे खायला मिळालं नाही. पोळ्या नाही, भाजी नाही, काहीच नाही, नुसता वरण भात आणि लोणचं भरून ठेवलं होतं. बाकी काही नाही, वरण भात लोणचं, पोळीचा तुकडा नाही कधी. तर प्रकाशने लहानपणी कधी भात खाल्लाच नव्हता. त्याला मी रागवते भात खात नाही म्हणून. त्याला भातच खावा लागला. अशा जगावेगळ्या संसाराची सुरुवात झाली. भामरागड भागामध्ये दुकान नसल्यामुळे सर्व रसद आम्हाला इथून पोचवावी लागायचे. 9 महिने रस्ता बंद असायचा, त्यामुळे इथून रात्रंदिवस वाहतूक करून आणि लाकडी डोंग्यातून किंवा नदीचं पाणी जर ओसरलं पुराचं, तर तिथून आम्ही पायी जाऊन नदी क्रॉस करून त्या लोकांना आम्ही रसद पोचवायची. इतर गोष्टी त्यांना जे पुरवायच्या त्यात अन्नधान्य आणि औषधी या 2 गोष्टींची रसद आम्हाला सतत, कारण बांधकाम तर बंद पडायचं, त्यामुळे आम्ही बांधकामाची रसद आधीच पावसाळ्याच्या आधी आम्ही पोचवायचो. हा प्रवास अवघड होता.